450 years. In Goa too also 450. Portuguese is such a small country, Okay. and they ruled us 400 years. And British has ruled 150 years. It's comparatively less there. Yes, less. But they ruled all over India. Yeah, okay. And the Portuguese only for Goa. हॅलो हॅलो सर. हां हां बोल रे सर इथं हां एक मिनिट एक मिनिट गाडी थांबव रे. हॅलो हां बोल रे. बोलू. हो इथे मिरांडा हाऊसजवळ एक मुलगी घुटमळते. खूप वेळ झाला का? हो हो, मला तिच्यावर थोडासा डाऊट आहे. हां ठीक आहे तिकडेच येतोय. ए गाडी मिरांडा हाऊसकडे घे. येस सर. चल. सर, बराच वेळ झाला ती मुलगी तिकडे उभी आहे. काय काय इथे काय करतेस? इथे काय करते? ही पब्लिक प्लेस आहे, इथे मी उभी राहू शकते. सोडा मला. मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही मला पकडलंय? मघापासनं तू इथे घुटमळतेस. संशय आला म्हणून धरावं लागलं. मी इकडे माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. कळलं? बॉयफ्रेंड या घरात राहतो? नाव काय तुझं? प्रिया. खरं खरं नाव सांग. अशी खोटी नावं ऐकायची सवय आहे आम्हाला. आय मीन इट. माझं खरंच नाव प्रिया आहे. प्रिया रेडकर. हं? एक मिनिट. लेट मी शो यू माय आयडेंटिटी प्रूफ. हिअर. तुझ्या बॉयफ्रेंडने इथं थांबायला सांगितलं होतं तुला? हो ना. अर्धा तास झाला कधीपासून मी त्याची वाट बघते, तो अजून आलाच नाहीये. फोन ट्राय करून मी थकले. फोन बंदच आहे. तो बघा आला. सॅम सॅम सॅम. हे तो बघा. ए थांब रे. ए पकडा रे जरा. पकडा. अरे अरे थांब. थांब म्हटलं ना. थांब.
Portuguese is such a small country. Okay. And they ruled us 400 years. And British has ruled 150 years. It's comparatively less. Yes, less. But they ruled all over India. Yeah, okay. And the Portuguese only for Goa. हॅलो हॅलो सर. हां हां बोल रे. सर इथं हां एक मिनिट हां गाडी थांबव रे. हॅलो हां बोल रे. बोलो. हो इथे मिरांडा हाऊस जवळ एक मुलगी घुटमळते. खूप वेळ झाला का? हो हो, मला तिच्यावर थोडासा डाऊट आहे. हां ठीक आहे तिकडेच येतोय. गाडी मिरांडा हाऊसकडे घे. येस सर. चल. सर बराच वेळ झाला ती मुलगी तिकडे उभी आहे. काय काय इथे काय करतेस? इथे काय करते? ही पब्लिक प्लेस आहे, इथे मी उभी राहू शकते. सोडा मला. मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही मला पकडलंय? मघापासनं तू इथे घुटमळतेस. संशय आला म्हणून धरावं लागलं. मी इकडे माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. तुझा कळलं? बॉयफ्रेंड या घरात राहतो? नाव काय तुझं? प्रिया. खरं खरं नाव सांग. अशी खोटी नावं ऐकायची सवय आहे आम्हाला. आय मीन इट. माझं खरंच नाव प्रिया आहे. प्रिया रेडकर. हां, एक मिनिट. लेट मी शो यू माय आयडेंटिटी प्रूफ. हिअर. तुझ्या बॉयफ्रेंडने इथं थांबायला सांगितलं होतं तुला? हो ना. अर्धा तास झाला कधीपासून मी त्याची वाट बघते, तो अजून आलाच नाहीये. फोन ट्राय करून मी थकले. फोन बंदच आहे. तो बघा आला. सॅम सॅम सॅम. हे तो बघ. ए थांब रे. पकडा रे त्याला. पकडा. अरे अरे ए, थांब. ए, थांब रे, थांब. थांब म्हटलं ना. थांब. थांब, चला. पळून चाललास. पळून चाल. तू काय झालं काय पण? थांब म्हटल्यावर कळत नाही तुला? ऐकू येत नाही? अरे तुझ्या गर्लफ्रेंडला आम्ही तिकडे पकडलाय. पाहिलंस ना तू? तरी तू पळतोस. चल चल मुकाट्याने चाल आमच्या बरोबर. बघा साहेब, हे बघा मी काहीच केलं नाहीये. मला कळत नाही तुम्ही का पकडलं मला. अरे तुझ्या गर्लफ्रेंडला पकडलंय हे तरी कळतंय ना तुला? हा? आणि तरी तू पळतोयस? अहो कुठली गर्लफ्रेंड, कुठली मुलगी? मी नाही ओळखत त्या मुलीला. उलट साहेब मला खूप महत्वाचं काम आहे, मला जाऊ दे साहेब. सॅम रिलॅक्स. काय ना की मी तुझी वाट बघत होती ना इथे. तुला यायला उशीर झाला. त्यांना असं वाटलं की मी ड्रग डीलर आहे. पण मी त्यांना तर सांगितलंय, त्यांची खात्री पटवून दिली आहे की मी प्रिया रेडकरच आहे. ओके, कळलं ना? तुला ना मी 100 वेळा सांगितलं, असं ठरलेल्या वेळेच्या आधी येऊन तात्काळ उभी नको राहूस. वेगळा अर्थ लागतो. चांगल्या घरातल्या मुलीला शोभतं का असं साहेब? हा साहेब सांगा.
स्वतः पण खड्ड्यात जाणार आणि मला पण खड्ड्यात टाकणार एक दिवस. हे बघा, तुम्हाला काय भांडण करायचं ते नंतर करा. मगापासून ही मुलगी इथे या बंगल्याबाहेर टेहळणी करत होती. आम्हाला संशय आला म्हणून आम्ही विचारलं. या समुद्र किनाऱ्यावर ड्रग ट्रॅफिकिंग चालतं. सर, याची पण चौकशी करायची का? असू दे, त्याची काही गरज नाहीये. ए घे ग. साहेब जाऊ ना मग आम्ही. अगं प्रिया चल, साहेबांनी त्याला सांगितलं ना थँक्यू म्हणा आधी. थँक्यू. चल. कोण आहेस तू? काय करतेस? मी ग्राफिक डिझायनर आहे. आणि तू काय करतोस? मी चित्रकार आहे. सध्या माशा मारतो. चल गेट लॉस ना. हे लिसन. हे बघ, तुला गेट लॉस म्हटलंय मी, ठीक आहे? आता नाटक करायची काय गरज नाही. उगाच गळ्यात पडू नकोस. ए मला काय उसने आली आहे तुझ्या गळ्यामध्ये पडायची? मला माहिती आहे तू माझं बॉयफ्रेंड नाहीस, मी तुझी गर्लफ्रेंड नाही आहे. पण त्या पोलिसांची आपल्यावरती नजर असेल आणि जर आपण असे दोघेही वेगळ्या दिशेने गेलो ना तर त्यांना संशय येईल. आय होप यू अंडरस्टँड. चलूया. काय पिढा आहेस ग तू? सगळ्या कामाची वाट लावली माझ्या. एक्सक्यूज मी, एवढंच होतं ना मग पोलिसांसमोर का म्हणाला स्टाईल मध्ये ही माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून? हे बघ, त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात, मैत्रिणी. हा? हो. मी जर बोललो नसतो ना तर सोडलं नसतं त्याने आपल्याला. हो का? मग तेच प्रेझेन्स ऑफ माइंड थोडा वेळ अजून दाखव मित्र. माझ्यामुळे तुझ्या कामाची वाट लागली. कसं ते कळेल का? कशाला इस्तरणार आहेस तू? या गावावरती मला एक असाइनमेंट मिळाली. ते घर माझ्या चित्राचा विषय होता. संध्याकाळी मला ते ऑब्झर्व करायचं होतं म्हणून मी आलो होतो. पण तू अशी काही वाट लावून ठेवली आहेस ना. आय एम रिअली सॉरी. चुकून झालं माझ्याकडनं. तुला घरच ऑब्झर्व करायचं ना, तू उद्या सकाळी येऊन करू शकतोस. लेट मी टेल यू, चित्रकाराने त्याच्या चित्रात जर बारकावे आणले ना तर ते चित्र लोकांना जास्त आवडतं. सगळ्या नजरेचा खेळ असतो. यू आर राईट. सगळा नजरेचा खेळ असतो. म्हणूनच मगाशी तुला बघितल्यावरच मला असं वाटलं की तू माझा बॉयफ्रेंड. सॉरी. हा जर नजरेचा खेळ संपला असेल ना तर उठ, एक 10-15 पावलं चालत जा, थोडं वॉर्मअप कर आणि पळत जा घरी. आणि जर पोलिसांनी बघितलंच तर पोलीस म्हणजे अरे वा किती चांगली मुलगी, किती फिटनेस कॉन्शियस आहे. उठ आणि पळ आता. ठीक आहे, जाते. हॅलो विक्रम हियर. हॅलो.
हॅलो हॅलो विक्रम यार हॅलो. The number you have dialed is busy. Please call again later. तो हाय. इकडे अंधारात काय ऑब्झर्व करतोयस? तुझ्या कर्माची फळं बघतोय मी. हं? मग माझा बिझनेस मॅनेजरला फोन करतो तो. अगं तू सोय ठेवली नाहीयेस दरवाजासमोर उभं राहायची सुद्धा. पोलिसांनी बघितलं तर काय म्हणतील? बिझनेस मॅनेजर की बिझनेस मॅनेजरिंग? काय मी एका बाईचा आवाज ऐकला म्हणून विचारलं. कुठली बाई? बाई कुठली कुठली मॅनेजरिंग? खोटं बोलतो मी? खोटं बोलतोय? थांब थांब बघ वाचायला येतं ना? वाच नाव वाचता येतं ना? MOHAN मोहन. मोहन? आणि मोहन नावाची कुठली बाई नसते. अगं, तुला काय वेळ लागले का ग? त्यात हसण्यासारखं काय? हसू नाही तर काय करू? नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा. मोहिनी समर बांदोडकरची बायको. हे बघ लफडी करतोस ना मग ती लपवायला हे शिक. करतो मी लफडी. हा करतो मी लफडी. पण तू पण काय कमीची नाहीयेस कळलं ना? हा मला सांग ना एवढ्या काळोखात माझ्या मागे या झाडीत घुसायची काय गरज होती? काय गरज काय होती? तुझ्यासारख्या मुलीला शोभत नाही ते. म्हणे नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा. एक मिनिट. याचा अर्थ मोहिनीचा नंबर तुझ्याकडे पण आहे? होता काय? इथेच राहते ना? मगाशी पोलिसांनी तुला पकडलं होतं तेव्हा तू तिला का नाही कॉन्टॅक्ट केलास? काहीतरी कारण नक्कीच आहे. अगदी बरोबर बोललास तू. काहीतरी कारण नक्कीच आहे. माझ्याकडे कारण आहे, तुझ्याकडे कारण आहे. तुलाही मोहिनीचा नंबर मोहन म्हणून सेव्ह करावा लागतो आणि माझ्यासारख्या अनोळखी मुलीपासून तू लपून ठेवावा लागतो. There is something fishy about you two. I think we are sailing in the same boat. We need to talk. I don't mind. इथे नको. रिस्क येते. मग कुठे? जवळपास एक हॉटेल आहे तिथे राहतो मी. वॉकिंग डिस्टन्स. तिथे जाऊ. तुझ्या हॉटेल रूम मध्ये बसून गप्पा मारल्या तर तुला चालणार आहे? माझी काही हरकत नाहीये. निघूया. या शो. लेट्स गो. चल. Good evening, sir. गुड इव्हनिंग. How was the evening? फाईन थँक्यू.
तर तू त्या मॅनेजरला ओळखतेस का? नाही, असं का विचारतोयस? नाही मग तुला बघून हसला का तो? मला काय माहित. ये आते. ही माझी खोली आहे. गेले 4 दिवस झाले माझा मुक्काम इथेच आहे. सॉरी हा, जरा जास्तच पसार आहे. तुला फ्रेश व्हायचं असेल जाऊन येऊ शकतेस तू. आय एम गुड. मी जरा फ्रेश होऊन येऊ. तू बसून घे. आय एम रिअली सॉरी. कशाबद्दल? मगाशी तू म्हणाला होतास ना, तू चित्रकार आहेस. मला वाटलं तू खोटं बोलतोयस, पण तू खरंच आहेस. अँड दॅट ऑफ अ व्हेरी हाय कॅलिबर. थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट. आय रिअली मीन इट. तुझी सगळी चित्र खरंच खूप सुंदर आहे. स्पेशली हे जे तू आता बनवतोयस. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी वायब्रंट. इट्स कॉल्ड फायर. फायर. कॉन्सेप्ट कशी सुचली? ॲक्च्युली हे एक मोठ्या चित्रकाराचं लेजंडरी पेंटिंग आहे. त्यांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज केली होती. त्यातलं हे एक पेंटिंग. तो जो फोटो लावला ना वरती, हां. तोच. ते बघून मी काढण्याचा प्रयत्न करतोय. ओ, म्हणजे तू कोणाला तरी कॉपी करतोस का? हो. पण का? का मी त्या पेंटरची स्टाईल समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. अच्छा. ॲक्च्युली आय वॉन्ट टू हॅव अ ड्रिंक, प्रोव्हायडेड तुझी काही हरकत नसेल तर. यू कॅन हॅव ड्रिंक्स. अर्थात तू जर एकटा घेणार असशील तर माझी हरकत असेल. ओ हो शुअर. काय घेणारस तू, वोडका की विस्की? वोडका. हां. फक्त सोडा की लाईम कॉर्डियल? लाईम कॉर्डियल. आईस्क्रीम? नो आईस. हां, युअर ड्रिंक इज रेडी. ओके.
थँक्यू सो मच. ग्रॅज्युएशन कुठून केलं? जीजे स्कूल ऑफ आर्ट. ओ एनी स्पेशलायझेशन? नाही, जे मनाला भावतं ते उतरवतो मी कॅनव्हासवर. अँड व्हॉट अबाउट यू? मी ग्राफिक डिझायनर आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी. अच्छा, नाईस. चेस. तू मागाशी म्हणालीस की वी आर सेलिंग इन द सेम बोट. तू भेटलीस का समरला? आय मीन ओळखतेस का? नाही, आईकडनं कळलं. माझी आई 18 वर्षाची होती. तिचं आणि समर बांदोडकरचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये खूप फेमस होतं. समर तिला 1 वर्ष सिनियर असेल. कॉलेज संपल्यानंतर सुद्धा 2 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण चालूच होतं. मग काय ब्रेकअप झाला का? नुसता ब्रेकअप झाला असता तर काहीच हरकत नव्हती. पण समरने ज्या प्रकारे ब्रेकअप केला, that turned into a tragedy. म्हणजे काय? ऐनवेळी लग्न मोडलं? ती प्रेग्नेंट आहे असं तिने समर बांदोडकरला सांगितलं आणि लग्नासाठी मागे लागली होती. पण तो सोफिस्टिकेटेड माकड म्हणाला की तुझं पाप आहे, तूच नेस धर. माझ्या गळ्यात नसतं लोणं बांधू नको सेंडवून. तुझ्या आईने घरच्यांना सांगितलं होतं? सांगितलं ना. घरच्यांनी काय गर्भपात कर असा सल्ला दिला आणि तिला करायचं नव्हतं. आई म्हणाली की हे काही पाप नाही आहे ना गर्भपात करायला. घरच्यांनी मान्य केलंय? ऑफकोर्स तू जन्माला आली आहेस म्हटल्यावर मान्यच केलं असेल. त्याने तिला घराच्या बाहेर काढलं. ती गरोदर असताना. हा कुठे तुझा विश्वास बसतो? आय कांट बिलीव्ह इट. मला पण एक प्लीज. It's good to have a moderate drink rather than having a rash drink. ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. विक्रम, तुला माहित नाहीये, एखाद्या दिवशी ना दारू चढू दे, म्हणजे थोडी नाही, एकदम भन्नाट चढू दे, आणि मग तू तुझ्या त्या कॅनव्हासवरती चित्र रंगवायला बस. आय एम शुअर यू विल एक्सपिरियन्स द वंडर्स. थँक्यू सो मच. तुझ्या आईची गोष्ट अर्धवटच राहिली. हां, मी मोठी झाले आणि आईने मला सगळं सांगितलं. मग मी ठरवलं त्याचा शोध घ्यायचा. मग काय भेटला तो? भेटला ना, पण मला तर त्याची मुलगी मानायला तयारच नाही तो. तेव्हा त्याचं लग्न नव्हतं झालं. आत्ता त्याने लग्न केलं जेव्हा तो 50 मध्ये होता. आणि त्याची बायको ती 30शीतली आहे. मोहिनी. करेक्ट. हे ऐकून तुझ्या आईला खूप वाईट वाटलं असेल नाही?
ती या जगात असेल तर ना. म्हणजे तुझी आई आय एम सॉरी. डोंट बी. मी 15 वर्षाची असतानाच ती गेली. ती खूप आजारी होती आणि झोपली होती ती. आणि माझी शाळा होती, त्याच्यामुळे सकाळी 7:30 वाजले होते. मी तिला उठवलं नाही, मला वाटलं आराम करत असेल. शाळेत गेले आणि शाळेत मला कळलं की बाजी आहे. एक मिनिट. खरंच ब्युटिफुल दिसायची का तुझी आई? She wasn't just beautiful. She was bold and beautiful. Isn't she? बाय द वे त्या समरला ती मोहिनी भेटली कुठे माहिती आहे का तुला? मोहिनी? हा मोहिनी. आय थिंक मुंबईला. ती मॉडेलिंगसाठी मुंबईला आली होती, तेव्हा भेटली असेल. पण तिथे पण तिचं काही चाललं नाही. माय गेस त्यानंतर ती समोरला जाऊन भेटली असेल पैशासाठी. कॅन आय यूज हां. अगं हळू. I'm all right. बस. I'm all right. You know what? हे तर काहीच नाही. याहीपेक्षा जास्त प्यायले मी. समरने त्याच्या लग्नाची पार्टी ठेवली होती तिकडे. यू वर इन्व्हायटेड? तो मला इन्व्हाइट करणार, पण तरी मी गेले. 2-4 पेग मारले आणि सगळ्या पाहुण्यांसमोर त्याची लाच काढली. त्याने त्याच्या गाडला बोलवलं आणि मला बाहेर काढलं. म्हणून मी म्हणते ना, ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. सी, आणि हा गोंधळ घालून तुला मिळालं काय? मोहिनीला कळलं ना मी कोण येते. तिने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला होता. समोर नव्हतं वाटतं घरी. तिने मला तात्काळ भेटायला बोलवलं. मग मला कळलं नाही जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. परत तिने मला फोन केला. शेवटी गेले. मी समरच्या घरी पोचले.
तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. करेक्ट. सगळीकडे भयान शांतता होती. मी हॉलमध्ये गेले तेव्हा आजूबाजूला मला कोणीही दिसलं नाही. हॉलमधून मला मागची खोली आणि डायनिंग रूम दिसत होता. मी घाबरले. मला वाटलं मला संपवण्याचं कारस्थान चालू आहे की काय. इकडे तिकडे बघत घाबरतच हळूच त्या सोफ्यावर जाऊन बसले. मला कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. इतक्यात एक हाफ पॅन्ट घातलेला माणूस पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याने तो टिपोयवर ठेवला आणि माझ्याकडे बघत बघत तो परत गेला. मी गटागटा पाणी पिऊन टाकलं. एवढ्यात मागून आवाज आला. तू मला का बोलवलंस? आणि मोहिनीने माझ्याशी डील केलं. समरला मारण्याचं डील. She bloody promised me a huge amount. पण समरला मारल्यावर या तोंडी डीलवर तू विश्वास ठेवलास? बेकर्स कॅनॉट बी चूसर्स. मला પછી ग्राफिक डिझायनरची कंपनी ओपन करायची आणि कुठलीही बँक मला फायनान्स द्यायला तयार नाही आहे. सो राईट नाव आय एम कम्प्लिटली ब्रोक. म्हणजे सगळं तू पैशांसाठी केलंस? दोन्हीसाठी. पैशासाठी आणि बदल्यासाठी. कमीत कमी ॲडव्हान्स तरी मागायचंस. ॲडव्हान्स मागितला होता. मला म्हणाले की तुला जर ॲडव्हान्स द्यायचा आहे तर मी कुठल्या तरी प्रोफेशनल किलरला बोलवून त्याला सांगेन तू कशाला हवी आहेस. मग मी हो सांगितलं तिला. यु नो मी त्याला खरंच 3दा मारण्याचा प्रयत्न केला. पण तो 3 वेळा वाचला. यार काय करू. बॅड लक. तिचा फोन आलेला मला 10 दिवसापूर्वी. म्हणाले की तुझ्याने काही होणार नाही, सोडून दे, आपलं डील विसरून जा. डील विसरून जा म्हणाले. Hang on. Are you the same person appointed by her for the same job? का तुझा आणि मोहिनीचे काय वेगळे संबंध? हे बघ, जे काय ते मला खरं सांग. मला अजिबात राग येणार नाही. तुझं खोटं बोललास ना तर मात्र मला वाईट वाटेल. बस ये माझ्या बरोबर आहे. बस. हे सगळं काय आहे समजायला मला अजून एक ड्रिंक घ्यावं लागेल. जरा धीर धरशील? सॉरी, जरा धीर धर. देतो मी तुला. पण मी काय सांगतो ते ऐक. यू शुड नो माय स्टोरी. तुझी स्टोरी?
काय? माझ्या वडिलांची स्टोरी. ही पेंटिंग्स कोणाची आहेत माहिती आहे? माझ्या वडिलांची. सुंदर आहे ना? किती फाईन स्ट्रोक्स आहेत बघ. प्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण खेडेकर. काय? त्यांच्या चित्रांना आता करोडोंचा भाव आहे. पण तो पेंटिंग डीलर समर बांदोडकर, he killed my father. He provoked my father to commit suicide. माझ्या वडिलांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज केली होती. त्या सिरीजच्या तो आता मागे आहे. पण ते पेंटिंग्स कुठे ठेवले आहेत हे कोणालाच माहिती नाही आहे. ते फक्त मला माहिती आहे. वन लास्ट. नाही नाही, बास झालं. अगं मी स्वतः बनवून घेऊ शकते. आय डोंट नीड तू यू. ग्लास दे. अरे एक लास्ट फक्त. नाही, बास झालं म्हटलं ना मी. नाही नाही नाही, हे बघ आधी खूप प्यायली आहे तू. बस झालं. विक्रम प्लीज वन लास्ट. माझं ऐक. एक लास्ट लास्ट. ऐक माझं, वॉशरूम मध्ये जा, तोंडावर पाणी मारून ये, घरी सोडतो मी तुला. चल चल. ना आता कोण आलं असेल? ए भाई, क्या चल रहा है? अंदर क्या देख रहे? नहीं, कुछ नहीं देखा मैंने. शायद मैं गलती से इधर आया. मेरा ख्याल से मेरा रूम इस रूम के ऊपर है. सॉरी. ए नहीं, सॉरी बोला ना मैंने. बोला है सॉरी. ऐक. चीयर्स. वन फॉर दी रोड. काय आहे? सोड, मी बाहेर जाऊन येतो, तू बाहेर येऊ नकोस. कळलं? बाहेर येऊ नकोस. विक्रम. हाँ, ये मेरा रूम है. जानता हूँ, मदद करता हूँ आपकी. दो चाबी. अरे झटके में खोला. तो पहला होटल में काम करता था. लो, जाओ अंदर. थैंक यू. थैंक यू. गुड नाइट. गुड नाईट. विक्रम. विक्रम.
अगं अक्कल शून्य बोंबलते काय आहेस? रात्रीच 11 वाजलेत. तुम्हाला एकटीला सोडून कुठे गेलेलास शांत बस ना. तू एकटीला काय बोंबलतेस? चल आजचं. विक्रम आऊ. लास्ट हे बाई लास्ट 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 नाही अरे एक लास्ट लास्ट नाही मी तुला घरी सोडून येतो. चल घरी हो तू वॉश घे, मी तुला घरी सोडून येतो. नाही नाही विक्रम चल नाही. चल चल, कुठे चल, वॉश चल. घे मला वॉश नाही घ्यायचं पण चल चल वॉश नाही घ्यायचं विक्रम विक्रम नो 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 ये ये विक्रम नाही wash प्लीज नाही. प्लीज ये. नाही चल म्हटलं ना. चल मला नाही जायचंय चल चल आ. चल हा मी काय करतोयस तू विक्रम विक्रम झेपत नाही तर पोरी कशाला पितात तेच कळत नाही. विक्रम काय आलं काय बघतोयस नाही काही नाही. काही नाही मग गप्प का Are you looking at a woman like this for the first time? नाही नाही खरं सांग माझं पोर्ट्रेट काढावं असं नाही वाटत आहे का प्रिया 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 Yes, sir. Sir, he was inquiring about it. Okay, sir. Yes, yes, sir. I will do. Yes, sir. Sure. Yes, sir. Okay. Yes, sir. Madam, envelope for you.
थँक्यू. हाय. गुड मॉर्निंग विक्रम. बॅड मॉर्निंग प्रिया. काय प्रॉब्लेम काय तुझा? हे काय? सॉरी, तुला न विचारता तुझे कपडे घालून गेले. कुठे गेली होतीस तू? मॉर्निंग वॉकला. दॅट्स माय रुटीन. पाणी मिळेल प्लीज. देतो. जाताना सांगून जायला काय झालं होतं? सॉरी सॉरी म्हणे. सकाळी सकाळी घाबरवलंस मला. धर. चहा मिळेल प्लीज. आणतो. साखर किती टाकायची? 2 चमचे. काल मला थोडी जास्त झाली. थोडी? सॉरी. मी सकाळी उठले तेव्हा तू एकदम शांत झोपलेलास. म्हटलं कशाला डिस्टर्ब करू. आय शुड नॉट डिस्टर्ब युअर स्लीप. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. बाय द वे, काल रात्री मी माझ्याबद्दल तुला अगदी प्रामाणिकपणे विश्वासाने सगळं काही सांगितलं. पण तू मात्र तुझ्या वडिलांची गोष्ट अजूनही अर्धवटच ठेवली आहेस. शुद्धीवर तरी होतीस का तू सांगायला? थँक्स. छान आहे. थँक्यू. तुझ्या बाबांनी आत्महत्या का केली हे नाही सांगितलंस. एक मिनिट. मी काल रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता. आय एम सॉरी. सोड. माझे बाबा खूप मोठे चित्रकार होते. त्यांना त्या पेंटिंगची किंमत कधी कळलीच नाही. ते मित्रमंडळांमध्ये खूप रमायचे. कुणावर पटकन विश्वास टाकायचे. आणि याचाच फायदा त्या समर बांदोडकरने घेतला. तुला सांगितलं होतं ना की माझ्या संमतीशिवाय तू कुठलंही पेंटिंग विकू शकत नाहीस म्हणून. हो, तुला दिलेली पेंटिंग तू कुठेही विकू शकतोस, पण माझी पेंटिंग्स मी का थांबवायची? तसाच करार झालाय आपला आणि तो नीट वाचून तू स्वखुशीनं त्यावर सही केली आहेस. आठवत नाही? विसरलास? तू मला सही करायला सांगितलंस. तुझ्यावर विश्वास ठेवून सही केली मी. तूच लिहून दिलेलं आहेस की तू जे जे काम करशील त्यावर माझा मालकी हक्क असेल आणि माझ्या संमतीशिवाय तू कुणालाही काहीही विकू शकत नाहीस. माझ्या विश्वासाचा तू गैरफायदा घेतलास. तू फसवलंस मला. आजपासून एकही पेंटिंग माझ्या संमतीशिवाय बाहेर जाणार नाही आणि जर तू असं काही केलंस तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. बाबांनी बाहेरची कामं सगळीच बंद केली. ते निराश झाले. त्याच नैराश्याला कंटाळून शेवटी आत्महत्या केली. मला माहिती नव्हतं यातलं काहीच. मला त्यांची डायरी सापडली. त्या डायरीतून मला बऱ्याच गोष्टी कळल्या. कोणत्या?
माझ्या बाबांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज तयार केली होती. त्यातलं फायर नावाचं एक पेंटिंग. समरने ते पॅरिसला नेऊन विकलं करोडो रुपयांना. मग काय, त्यानंतर बाबांच्या पेंटिंग्सना डिमांड यायला लागला, पण सगळे पेंटिंग्स गायब आहेत आणि समर ह्याच शोधात आहे. मग ते पेंटिंग्स कुठे आहेत ते फक्त मला माहिती आहेत. काय? मग तू ती पेंटिंग्स विकत का नाहीयेस? तोच तर पॉइंट आहे ना. त्या पेंटिंगचा सगळा मालकी हक्क अजूनही त्या समरकडे आहे. जो करार झाला होता माझ्या बाबांसोबत, त्या करारामध्ये स्पष्टपणे असं लिहिलंय की जोपर्यंत समर जिवंत आहे तोपर्यंत मालकी हक्क त्याच्याकडे राहील. आणि म्हणून तू त्याला मारण्याचा प्लॅन करतोयस? म्हणून मी मोहिनीच्या संपर्कात आलो. तू पाहिलंस का मोहिनीला? भेटलायस कधी? नाही, ते फक्त मेसेजेस पाठवते. समर इज डेड? काय? हा बघ तिचा मेसेज आला मला. पण हे खरं की खोटं कसं कळेल? थांब, मी आलोच. गुड मॉर्निंग सर. या गुड मॉर्निंग. येस, समर बांदोडकरचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही एक काम करा, हां. इथून सरळ जा, देन यू टर्न राईट. नेक्स्ट टू द बीच विल सी अ बिग बंगलो. तो घर त्यांचा आहे. अच्छा. पण का? नाही, माझं एक पर्सनल काम होतं. ओह, यू आर जस्ट हिअर 15 मिनिट्स बिफोर. हे हॉटेल पण त्यांचंच आहे. हो का? हो. थँक्यू. या, वेलकम. हॅलो. The number you have dialed is busy. Please call again later. The number you have dialed. काय रे, काय झालं? कोणी भेटलं का तुला? हे बघ प्रिया, काहीतरी गडबड आहे. मी लगेच जाऊन येतो. समर जिवंत आहे प्रिया, आणि हॉटेल पण त्याचंच आहे. तू जाऊ नकोस बाहेर कुठे. हां, आलोच मी. विक्रम, कुठे चाललास तू? विक्रम, ऐक जरा. विक्रम, आपलं काय ठरलं होतं? मी खुश आहे तुझ्यावर. थोड्या वेळात गन पाठवतोय. विक्रमला उडव. काय? पण आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. प्रश्न विचारायचे नाहीत. मला आवडत नाही. हे बघ, तू मेला नाहीयेस हे त्याला कळलंय, आणि हे हॉटेल तुझंच आहे हे सुद्धा त्याला कळलंय. मी सांगतो ते कर. त्याला उडव. हे बघ, नाही, तू माझं ऐकून.
साहब ने गिफ्ट भेजा है, ले लो ना। पता है ना क्या करना है? उड़ाना है। हेलो हेलो इम्तियाज़ भाई, सलाम वालेकुम भाई। भाई विक्रम बात कर रहा हूँ। हाँ भाई, वो गिफ्ट आइटम रेडी हुआ क्या? रेडी है क्या? नहीं 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 भाई भाई सुनो भाई, मैं अभी आ रहा हूँ। हाँ चलेगा, उधर ही मिलते हैं। हाँ थैंक यू थैंक्स अ लॉट या। हॅलो, तयारी झाली का? होते प्रयत्न करते. प्रयत्न नको आहेत, संपव त्याला. हॅलो हॅलो. Hands up. गन कुठून आणलीस? तू कुठून आणली? आधीच ऑर्डर दिली होती का? समरसाठी. आजच्या इन्सिडेंटमुळे लवकर ताब्यात घ्यावी लागली. तू कुठून आणलीस?
मी म्हटलं होतं ना, वी आर सेलिंग इन द सेम बोट. मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आले. माझ्यावर का रोखलीस? मारणार आहेस मला? नाही, तू का माझ्या रोखलीस? तू म्हणारेस का मला? नाही, गन खाली ठेव. तू गन खाली ठेव. आधी तू. आधी तू. हे बघ मी- ठेवली. Come inside Miranda House at 7 p.m. to the अमर बांदोडकर, your time is up. वेलकम. वेलकम टू माय हाऊस. वेलकम विक्रम. मोहिनी कुठे? त्याचं काय आहे, मी गोव्याच्या बाहेर आहे असं समजून मोहिनीने तुला भेटायला बोलावलं, पण आता मीच भेटतोय. मोहिनी कुठे आहे सांग. तिचं काय केलंस तू? अरे 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 मारायची एवढी घाई कशाला? तुला माझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, ती मिळव आधी, मग आरामात मार मला, हो की नाही? थोडं बोलूया आपण. ये समोर ये. अरे ये की समोर. बोलूयात. बोलायचं सोड रे, जगण्याच्या पण लायकीचा नाही आहेस तू. तू ओळखलंस का मला? ऑफकोर्स. प्रख्यात पेंटर लक्ष्मण खेडेकरचा मुलगा ना तू. तुला माहिती आहे तुझे पप्पा प्रख्यात कोणामुळे झाले? माझ्यामुळे. प्रख्यात पण तुझ्यामुळेच झाले आणि आत्महत्या पण तुझ्यामुळेच केली त्यांनी. हे कसलं कॉन्ट्रॅक्ट केलं होतंस तू? कसलं म्हणजे? बिझनेस कॉन्ट्रॅक्ट. तुमचा पण फायदा, आमचा पण फायदा. हे बघ, त्या पंचमहाभूतांपैकी जी 4 पेंटिंग्स तुझ्याकडे आहेत ना, त्याच्यावर मालकी हक्क माझा आहे. त्यामुळे तू काही करू शकणार नाहीस. हां, जर तुला हवं असेल तर आपण
ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा करू. रिन्यू माय फूट. त्या कॉन्ट्रॅक्टमुळे तू माझ्या बाबांना धमकी देऊ शकलास. ते कॉन्ट्रॅक्ट मला परत हवंय. तुझा विश्वासघात केलास ना, त्यामुळे माझे बाबा हताश झाले आणि त्यांनी आत्महत्या केली. या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहे समर. म्हणून मी इथे आलोय. आता बऱ्या बोलांना ते कॉन्ट्रॅक्ट मला परत दे. चल. मित्रा, तू आला नाहीयेस. तुला आणलंय. विश्वास नाही बसत आहे? विचारेला. तुला माहिती आहे कोण आहे? प्रिया रेडकर. प्रिया रेडकर नाही, हीच ती मोहिनी. काय? प्रिया? तुमची ती पहिली भेट माझाच प्लॅनिंग होता. तुमच्या हॉटेलचं बुकिंग ज्या मोहिनीने केलं होतं, हीच ती मोहिनी. आणि तुला ज्याने मोहिनीचा नंबर देऊन मोहनच्या नावाने सेव्ह करायला सांगितलं, तोही माझाच माणूस होता. सो मोहिनी, शूट हिम. प्रिया, खोटं बोललीस माझ्याशी. खोटं बोललीस तू माझ्याशी. विक्रम, आय एम रिअली सॉरी. पण मी तुझ्याशी खोटं नाही बोलले. बिलीव्ह मी विक्रम. मी मोहिनी नाही, मी प्रियाच. तू मला मोहिनी बनायला भाग पाडलं होतंस याला फसवण्यासाठी. मी हो म्हणाले, कारण मला तुला मारायचं होतं. तिच्या आईशी पण वाईट वागलास ना तू. गरोदर असताना सोडून गेलास. काय हिची आई? काय बोलतोस तू? हिला आई बी कोण नाही आहे. हिनं खोटं सांगितलंय तुला. मीच पाठवलं होतं तिथं तुला मारायला. प्रिया, काय बोलता? हे बघ, खोटं बोलू नकोस माझ्याशी. आय एम सॉरी वन्स अगेन. मी ह्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या कारण तुझा विचार बदलला असता तर मी एकटी पडले असते. मी काल तुला जिचा फोटो दाखवला तो माझ्या आईचा नव्हता, तो माझ्या बहिणीचा होता. माधुरी रेडकर. हो आय सी. म्हणजे ती माधुरी तुझी बहीण का? आय एम सॉरी. याने तिला फसवलं. शी हॅड नो ऑप्शन, सो शी कमिटेड सुसाइड. आणि एक माधुरी नाही, अशा कितीतरी मुलीला तू फसवलंस. ह्या घरात राहतोस, याचं नाव मिरांडा हाऊस. बांदोडकर हाऊस का नाही? ह्याच्याही घर मालकाला तू फसवलंस आणि नोकर म्हणून घरात ठेवलंस. इट्स इनफ. मराला तयार. थांब. अगं त्याच्यात गोळ्या नाही आहेत. मीच पाठवलं ना तुला ते पिस्तूल. भरलेलं कसं पाठवेन? वेडी कुठली? तू दिलंस? तू तर म्हणालीस मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा घेऊन आलीस. काय? तुझ्यासारख्या माणसाला एक गोळी बस आहे. इम्तियाजने दिले नाही गन आज सकाळी. इम्तियाज सुद्धा माझाच माणूस आहे. आणि मी काय वेळ आहे का रे भरलेली गन तुला पाठवायला? ते सुद्धा मलाच मारायला. त्या गनमधल्या सगळ्या गोळ्या खोट्या. विश्वास बसत नाही? मार मार मार. अरे मार ना मला. मार. फार शहाणे समजता का स्वतःला? हा, थांबा तुम्हाला एक गंमत दाखवतो.
माझं तुमच्यावर बारीक लक्ष होतं. झालं समाधान? आता गन फक्त माझ्याकडे आहे आणि मी तुमच्या यायचीच वाट पाहत होतो. आता सांगा, पहिल्यांदा कुणाला उडवू? तुला की तुला? मला वाटतं आपण तुलाच उडूया. एक मिनिट हे बघ समर, तू नाही मारू शकत मला. तुला पंचमहाभूतांच्या पेंटिंगची सिरीज पाहिजे ना? त्याची किती गरज आहे मला माहिती आहे. हे बघ, ते पेंटिंग्स कुठे ठेवलेत ना समोर, आहे फक्त मला माहिती आहे. मला मारू नाही शकत. तू काय स्वतःला खूप शाणा समजतोस? तुझ्याही गनमध्ये गोळ्या नाहीयेत. अरे वा, माझा डाव माझ्यावरच उलटवला. लाल कपाटातलं तिसरं ड्रॉर तिथेच ठेवतो ना तुझी गन. मी ते उघडून त्यातल्या गोळ्या काढून टाकल्या होत्या, कारण मला माहिती होतं तू याचा वापर कधीतरी माझ्यावरच करशील म्हणून. आता कसं वाटतंय? नहिले पे द्यायला? तीन बंदूक आहेत आणि तिन्ही रिकाम्या. आपण एक गेम खेळूया. मी 1, 2 आणि 3 म्हणतो. 3 म्हटल्यावर सगळ्यांनी सिलिंगवर बंदुका रोखायच्या आणि फायर करायचं. बंदुका जर भरलेल्या असतील तर आपण एकमेकांना मारायला मोकळे. 1, 2, 3